चंदनपूर गावात रेश्मा आणि राजेश नावाचे एक सुखी कुटुंब राहत होतं. अहो, ऐकता का? कळत नाहीये मला मी जेवणासाठी काय भाजी बनवू आज. काय खायचंय तुम्हाला सांगा, मी ते बनवते आज. बनव काही तुला आवडेल ते. तसंही तू जे काही बनवतेस सगळं खातोच ना मी. बनव हवं ते. ठीक आहे, बनवते मी माझ्याच मनाने. पण मी जे काही बनवेल ते तुम्हाला खावं लागेल हा. परत म्हणायचं नाही. तुझ्या शब्दाबाहेर आहे का मी? बनव काय बनवायचं ते. आनंदात खाईल मी. एवढे बोलून राजेश बाहेर जातो आणि जेवणाच्या वेळेपर्यंत घरी वापस येतो. तेव्हा कुठे होते तुम्ही? मी केव्हाची वाट बघतेय तुमची. अचानक कुठे गायब झाला होता घरातून? मी खूप शोधलं तुम्हाला. फोनही ट्राय करत होते तुमचा. कुठे गेले होते असे अचानक न सांगता? अगं हो, बघ तरी मी तुझ्यासाठी काय आणलंय. तुला गुलाबजाम खूप आवडतात ना. हे बघ, तुझ्या आवडत्या हलवायाकडून गुलाबजाम घेऊन आलोय. कसं वाटलं माझं सरप्राईज? अय्या, गुलाबजाम मी बघितलंच नाही. माझ्यासाठी आणले, तेही इतक्या दुरून. खूप दिवसांपासून माझी इच्छाच होती गुलाबजाम खाण्याची. मला माहित होतं तुला गुलाबजाम खाण्याची इच्छा आहे म्हणून. शेवटी तुझ्या सर्वात जास्त आवडतीचा पदार्थ ना तो. राजेश आणि रेश्मा एक सुखी आयुष्य जगत होते. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. राजेश रेश्माला कधी शॉपिंगला घेऊन जायचा तर कधी कुठेतरी बाहेर फिरायला. पण हे फार काळ टिकलं नाही. रेश्मा वरचेवर आजारी पडायला लागली. राजेशला तिची काळजी वाटू लागली. दिवसेंदिवस रेश्माचा आजार वाढत चालला होता आणि राजेशची तिच्याबद्दलची काळजी देखील. काळजी नको करूस रेश्मा, सगळं काही ठीक होईल. तू धीर धर, मी आहे तुझ्याजवळ. काही दिवसातच आजारामुळे रेश्मा देवाघरी निघून गेली आणि राजेश अगदी एकटा पडला. कामावरून घरी आल्यानंतर राजेश रेश्माचा फोटो घेऊन एकटाच बसून राहायचा. कधी कधी तिच्या आठवणीत रडत बसायचं. असेच दिवस गेले आणि राजेशने काही दिवसानंतर दुसरे लग्न केले. त्याच्या दुसऱ्या बायकोचे नाव होते निशा. निशा, मी कामावर चाललोय. संध्याकाळी यायला थोडा उशीर होईल. काही वाटलंच तर कॉल कर. येतो मी. राजेशचे आयुष्य पुन्हा सुरळीत व्हायला चालू झाले होते. राजेश कामावर गेल्यानंतर निशा ही आपलं घर अगदी व्यवस्थित सांभाळायची. एक दिवस राजेशसाठी निशाने सरप्राईज म्हणून गुलाबजाम केले होते. तिने ते बनवून डायनिंग टेबलवर ठेवले आणि राजेशची वाट बघण्यासाठी बाहेर गेली. बाहेर जाऊन निशा बघते तर काय, अचानक विजा कडकडायला सुरू झाल्या. थंड हवेने अकराळ विक्राळ रूप धारण केले. काही वेळापूर्वी शांत असलेले वातावरण अचानक कसे बदलले असा निशा विचार करू लागली आणि ती राजेशची वाट बघत तिकडेच बसून राहिली. आलात तुम्ही? बाहेर अचानक असं वातावरण झालेलं बघून मला थोडीशी भीती वाटली. मी तुम्हाला फोनही ट्राय करत होते पण तुमचा फोन लागेना. अगं, या असल्या वातावरणामुळे ट्रॅफिक जाम झालेलं होतं आणि त्यामुळे मलाही यायला उशीर लागला आणि माझा मोबाईल दुपारीच बंद झालेला होता. कामाच्या गडबडीत त्याला मी पुन्हा चार्ज करायचंही विसरून गेलो. ठीक आहे, तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी तुम्हाला जेवायला वाढते. ठीक आहे, आलोच 5 मिनिटात. अरे, हे काय? मी तुमच्यासाठी गुलाबजाम बनवले होते, इथेच ठेवून गेले होते टेबलवर. तुमची वाट बघत बाहेर बसलेले होते. कुठे गेले? अचानक कसं शक्य आहे? अरे, असं कसं होईल? घरातून वस्तू कशा गायब होतील? तुला भास झाला असेल. नाही, मला लक्षात आहे. मी गुलाबजाम बनवले होते आणि इथेच ठेवले होते. पण मला माहित नाही अचानक काय झालं आणि कुठे गेले. मला काहीच कळत नाहीये.
घाबरू नकोस, होत असतं कधी कधी. पुन्हा कधीतरी बनव, काहीच हरकत नाही. चल जेवायला घे. जेवण करूया आणि झोपून जाऊया. तुला आरामाची गरज आहे. रात्रीच्या वेळी जेव्हा निशा एकटीच काहीतरी विचार करण्यात मग्न असताना मागून अचानक आवाज आला. निशा. कोण? अचानक निशाची अशी किंचाळी ऐकून राजेश धावतच तिच्याकडे आला. तिला असं जमिनीवर पडलेलं पाहून तो घाबरला. अरे देवा, हे काय झालं? निशा, निशा काय झालं तुला? निशा उठ. थोड्या वेळानंतर जेव्हा निशाला शुद्ध येते, ती तिच्याजवळ राजेश उभा असलेला बघते. निशा, अगं काय झालं? अचानक अशी का किंचाळलीस आणि बेशुद्ध पडलीस? काय झालं? घाबरलीस का? मी 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 काहीतरी बघितलं, काहीतरी विचित्र, अकराळ विक्राळ आपल्या घरात. मला आवाज देत होतं. मी घाबरले आणि माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. त्यापुढचं मला काहीही आठवत नाही. पण पण मी कुणाला तरी बघितलं हे नक्की. अगं, हे कसं शक्य आहे? मी तर इकडेच होतो ना. मी असताना कोणीतरी आलं आणि निघूनही गेलं. मलाच प्रश्न पडलेत आता. काही दिवसानंतर निशा परत राजेशसाठी गुलाबजाम बनवते. पण यावेळी ती किचनमध्ये न ठेवता तिच्या सोबतच हॉलमध्ये ठेवते आणि राजेशची तिथेच वाट बघत बसते, जेणेकरून काय घडतंय हे तिलाही कळेल आणि ती राजेशलाही सांगू शकेल. काही वेळानंतर राजेश घरी येतो. तेव्हा, आलात तुम्ही? बरं झालं. मी तुमच्यासाठी आज परत गुलाबजाम केलेत. त्या दिवशी कुठे गायब झाले ते कळलं नाही ना, पण आज मुद्दाम मी माझ्या जवळच घेऊन ठेवलेत. असे म्हणून ती मागे बघते. अरे देवा, पुन्हा एकदा? हे कसं शक्य आहे? यावेळी तर मी मुद्दाम माझ्या जवळ आणून ठेवले होते, मागच्यासारखं परत होऊ नये म्हणून, आणि आज पुन्हा गायब झाले. अरे, पुन्हा एकदा तेच. काहीतरी करावं लागेल. तू काळजी नको करूस, माझ्यावर सोड, मी काहीतरी करतो. आणि दुसऱ्याच दिवशी राजेश एका तांत्रिकाला आपल्या घरी घेऊन येतो. जंतर मंतर काली कलंतर, जय कलकत्तेवाली तेरा वार न जाए खाली. कोण आहेस तू? कोण आहेस? माझ्या समोर ये, माझ्या समोर ये. ओम ह्लीम क्लीम ओम भट स्वाहा. ओम भट स्वाहा. कोण आहेस तू? का त्रास देते यांना? कोण आहेस? कोण? नाव सांग मला तुझं. का आलीस इकडे? यांनी काय वाईट केलंय तुझं? सांग, बोल, कोण आहेस तू? रेश्मा, तू? काही चुकलं का माझं? काही चुकलं असेल तर सांग रेश्मा, पण अशी असंतुष्ट नको राहूस. तुला हवं ते सगळं आणून देईन मी. मला सांग, माझं काय चुकलंय? सांग रेश्मा, सांग, काय करू मी? तुमचं काहीही चुकलं नाही. माझंच चुकलं की मी अशा प्रकारे तुम्हाला त्रास दिला. मला माफ करा. पण मला गुलाबजाम खूप आवडतात. तुम्हाला तर माहीतच आहे, माझी शेवटची इच्छा अपूर्ण राहिली होती. त्यामुळे मला मुक्ती मिळत नव्हती. म्हणून मी पुन्हा पुन्हा जेव्हाही निशा काही गोड खायला करायची किंवा गुलाबजाम करायची, मी ते खाण्यासाठी इकडे यायची. पण मला असं वाटलं नाही की माझ्यामुळे तुम्हाला इतका त्रास होईल. मला माफ करा राजेश, मला माफ करा. हिच्या मुक्तीसाठी यानंतर दर अमावस्येला हिच्यासाठी तुम्ही काहीतरी गोडाचं करून तिला अर्पण करत जा. अशाने ती संतुष्ट होईल. हो निशा, मी वचन देतो, यापुढे दर अमावस्येला
तुझे आवडते गुलाबजाम तुझ्यासाठी ठेवलेले असतील. त्यानंतर निशा आणि राजेशला परत कशाचाच त्रास झाला नाही आणि दर अमावस्येला राजेश नित्य नियमाने रेश्मासाठी तिच्या वाटेचे गुलाबजाम ठेवून येत असे.